प्रशिक्षण झालं आपल्याला कृषी विज्ञान केंद्रामध्ये, मग आपल्याला याचे कच्चा माल असेल, मशिनरी असेल, हे आपण कशा पद्धतीने मिळवल्या? सुरुवातीला तर सर खूप अडचणी आल्या. पहिली गोष्ट म्हणजे नव्यानेच प्रशिक्षण झालं होतं, फारसं काही नॉलेज नव्हतं, मार्केटचं नॉलेज नव्हतं, मशिनरीचं नॉलेज नव्हतं. ज्या वेळेस फूड इंडस्ट्रीमध्ये काम करायचं तर भरपूर नियम आणि रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करावे लागतात, बरचसा नॉलेजचा अभाव होता. परत मी नंतर कृषी विज्ञान केंद्र गाठलं आणि मग तिथे गेल्याच्या नंतर माझ्या ज्या काही समस्या होत्या मी त्या सांगितल्या की मला तर व्यवसाय सुरू करायचा आहे, परंतु मला ह्याच्यामध्ये नियम काय काय राहतील, मला सर्व नॉलेज हवं आहे. तर तिथे सर भेटले, मॅडम भेटल्या, त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला जर फूड इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असेल तर फूड लायसन, शॉप ऍक्ट लायसन, त्याच्यानंतर अशी बरीचशी लायसन्स असतात ज्याची तुम्हाला नीड आहे. प्रथमतः FSI लायसन, सर्व लायसन्स तुम्ही काढून घ्या. मग मी माझी पूर्ण डॉक्युमेंटरी कंप्लीट केली. परत मी कृषी विज्ञान केंद्रामध्ये गेले, तिथं मला सांगितलं की मी विचारलं आता माझे लायसन्स प्रॉपर रेडी झालेले आहेत, आता मी पुढची स्टेप माझी काय असेल. तर मग मला त्यांनी पॅकेजिंग आणि लेबलिंग ह्याचं एक खूप छान प्रशिक्षण मिळालं आणि त्या प्रशिक्षणाचा मला खूप मोठा फायदा झाला. मग त्याच्यानंतर मार्केटिंग संदर्भात तर भरपूर अडचणी आल्या, परंतु हळूहळू ज्या वेळेस व्यवसायाला सुरुवात केली